चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डच्या एक्झाममध्ये 16 आउट ऑफ 16 मार्क्स मिळवून देणारा जर एखादा सेक्शन असेल तर तो आहे सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल। तर बघा, रायटिंग स्किलमध्ये 4 प्रश्न येतात हे सर्वांनाच माहिती आहे, तरी एकदा परत रिपीट करते। रायटिंग स्किलमध्ये 4 प्रश्न असतात, क्वेश्चन नंबर ए, क्वेश्चन नंबर बी, क्वेश्चन नंबर सी अँड क्वेश्चन नंबर डी, आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 3 ऑप्शन असणार आहेत तुमच्याकडे। ठीक आहे, तर कोणता प्रश्न तुम्ही या ठिकाणी ऑप्शनमध्ये चूज करायचा आहे हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। मागील काही व्हिडिओजमध्ये आपण ह्याच्यावरती ऑलरेडी चर्चा केलेली आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्यायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करून घ्यायची आहे, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओजचे नोटिफिकेशन हे तुम्हाला भेटत राहणार आहेत। आज जो टॉपिक या ठिकाणी आहे तो आज आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे अपील रायटिंग। क्वेश्चन नंबर 4 सेक्शन 3 रायटिंग स्किलमधला हा सगळ्यात शेवटचा प्रश्न असतो। ह्याच्यामध्ये कोणते ऑप्शन असतात हेही मी तुम्हाला सांगून देते। तर बघा, पहिला ऑप्शन असणार आहे फिल्म रिव्ह्यू, त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे ब्लॉग रायटिंग, आणि तिसरा जो आहे प्रश्न तो असणार आहे अपील रायटिंगचा। तर विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थी हे परीक्षेमध्ये इतके कन्फ्यूज असतात। ठीक आहे, त्यांना एवढं कन्फ्युजन असते की तिन्ही प्रश्नापैकी मी कोणता प्रश्न सोडवू। तर टेन्शन अजिबात घ्यायचं नाहीये, आपण कोणता प्रश्न सोडवणार आहोत हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, फिल्म रिव्ह्यू हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा नाहीये, तर मी रिकमेंड करेन की तुम्हाला ब्लॉग रायटिंगचा प्रश्न सोडवायचा आहे। ब्लॉग रायटिंगवरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ मागे टाकलेला आहे। ठीक आहे, त्याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे। जे नवीन असेल त्यांनी जाऊन चेक करून घ्यायची आहे, आणि जे विद्यार्थी ऑलरेडी तो व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला असेल त्यांनी परत एकदा रिवाईज म्हणून तो व्हिडिओ परत पाहून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा रिव्हिजन होऊन जाणार आहे। आणि तिसरा जो असतो तो अपील रायटिंग। ठीक आहे, तर हा ऑप्शनल आहे, पण तरी एका विद्यार्थिनींनी मला याबद्दल कॉमेंट केलेला होता, म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवत आहे। तर बघा, अपील रायटिंगमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे। जर अपील रायटिंगचा तुम्ही नीट फॉर्मॅट या ठिकाणी पाहून घेतला आणि काही गोष्टी, काही पॉईंट्स तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतले तर मात्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क भेटणार आहेत। ठीक आहे, तर बघा कोणकोणते पॉईंट्स असतात। पहिला पॉईंट हा आहे की ड्रॉ बॉक्स, म्हणजे जेव्हा तुम्ही अपील रायटिंगला सुरुवात करणार, उत्तराला सुरुवात करणार, तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। दुसरा, आपण जो टायटल देणार आहोत तर तो टायटल बोल्डमध्ये असायला हवा। ठीक आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय नीट हँडरायटिंग काढून आणि बोल्डमध्ये तुम्हाला टायटल द्यायचा आहे। तिसरा जो पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे स्लोगन। तर या ठिकाणी तुम्हाला एक स्लोगनचा वापर या ठिकाणी करायचा आहे। बघा, जर तुम्हाला अपील रायटिंगचा विषय दिलेला आहे नेचर, तर तुम्हाला नेचर विषयी एक स्लोगनचा वापर या ठिकाणी करायचा आहे। ठीक आहे, म्हणजे जो तुम्हाला टॉपिक दिला असेल, समजा आता ब्लड डोनेशन विषयी आहे तर ब्लड डोनेशन विषयी तुम्हाला एक स्लोगनचा वापर या ठिकाणी करायचा आहे। ठीक आहे, पुढचा जो टॉपिक आहे तो आहे एड पिक्चर्स। आता या ठिकाणी सगळेजण असं सांगतात, म्हणजे काही जण असं सांगतात की पिक्चर्स या ठिकाणी अपीलमध्ये खूप जास्त असणे गरजेचं आहे, पण मी असं सांगते की जास्त पिक्चर्स या ठिकाणी काढून आपला वेळ तुम्ही या ठिकाणी वाया घालवायचा नाहीये। ठीक आहे, 1-2 पिक्चर्स तुम्ही या ठिकाणी काढले, समजा आता फॉर एक्झाम्पल ब्लड डोनेटिंग कॅम्प आहे असा तुमचा जो विषय आहे, त्याच्यासाठी एक तुम्ही फक्त ब्लडचा जो ड्रॉप आहे तो या ठिकाणी काढू शकता। ठीक आहे, म्हणजे जास्त वेळ तुम्हाला पिक्चर्समध्ये सुद्धा घालवायचा नाहीये। तर बघा, पहिला पॉईंट ड्रॉ बॉक्स, दुसरा पॉईंट टायटल बोल्डमध्ये असायला हवा, तिसरा स्लोगन, अँड देन चौथा आहे ॲड पिक्चर्स। ओके, तर आपण आता अपील रायटिंग कशी करतात, नेमकी अपील रायटिंग करतात कशी ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। लेट्स गेट स्टार्टेड। हेडिंगमध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे अपील रायटिंग, त्यानंतर सांगितल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तर एक बॉक्स करायचा आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ड्रॉ करू शकतात। मी या पद्धतीने ड्रॉ केलेला आहे थोडंसं आकर्षक दिसावं म्हणून। ठीक आहे, आता बघा, मी ब्लड डोनेशन कॅम्प हा जो माझा विषय होता तो मी कसा लिहिलेला आहे तर टायटल एकदम व्यवस्थित दिलेला आहे। ठीक आहे, बोल्डमध्ये लिहिलेला आहे। तर ह्या गोष्टी तुम्हालाही लक्षात ठेवणे अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर मी सांगितलेलं होतं की या ठिकाणी ब्रिंग अ लाईफ बॅक टू पॉवर, हे काय आहे तर हे स्लोगन आहे। ठीक आहे, आपल्याला अपील रायटिंगमध्ये एका स्लोगनचा वापर या ठिकाणी करायचा आहे। ठीक आहे,
त्यानंतर या ठिकाणी जे तुम्ही सेंटेन्सेस यूज करणार आहेत, ठीक आहे, ते सेंटेन्सेस अतिशय शॉर्टमध्ये असायला हवे. पॅराग्राफ आपल्याला या ठिकाणी करायचा नाहीये. परत एकदा सांगते की बघा विद्यार्थी मित्रांनो, पॅराग्राफमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहायचे नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला फक्त शॉर्ट सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचे आहेत. ठीक आहे, 3 to 4 सेंटेन्समध्ये आपल्याला या ठिकाणी अपील रायटिंग संपवायची आहे. वी अपील यू टू कम फॉरवर्ड. ठीक आहे, टू सपोर्ट ॲक्सिडेंट विक्टिम्स, टू सपोर्ट सिरियस पेशंट्स, टू सपोर्ट पुअर अँड नीडी. दॅट्स इट. ह्याला एक बॉक्स करा व्यवस्थित किंवा तुम्ही सर्कल करू शकता. व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तुम्ही जसं हवं त्या पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी बॉक्स करता येतो. ठीक आहे, पण पॅराग्राफ करायचा नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी शॉर्ट सेंटेन्सेस वापरायचा आहे. ठीक आहे, आता त्यानंतर हा कॅम्प होणार कुठे आहे हेही सांगणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे डेट, टाईम आणि ॲड्रेस ह्या गोष्टी, या 3 गोष्टी या ठिकाणी मेन्शन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सिटी, टाउन हॉल, डहाणू, वापी, पुणे, हे तुम्ही या ठिकाणी काहीही टाकू शकता, पण एक ॲड्रेस या ठिकाणी मेन्शन करणे महत्त्वाचं आहे. डेट खूप महत्त्वाची आहे. डेट या ठिकाणी तुम्ही टाकायची आहे. मी टाकलेली आहे 15 मार्च 2026. तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी टाकू शकतात. ठीक आहे, त्यानंतर टाईम या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे, हे विसरायचं नाही. बघा या 3 गोष्टी विसरायच्या नाही आहेत अपील रायटिंगमध्ये. ॲड्रेस, डेट आणि टाईम, या 3 गोष्टी, व्हॅन्यू, डेट आणि टाईम, या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्याच आहेत. ठीक आहे, शॉर्ट सेंटेन्सेस, आपला स्लोगन आणि टायटल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि शेवटी या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या अपील रायटिंगचा शेवट एखाद्या शॉर्ट सेंटेन्सने करायचा आहे. ठीक आहे, परत एकदा सांगते की आपण जो शेवट करणार आहोत तो शेवट जो करतो आपण तो पॅराग्राफने नाही, तर आपण काय करणार आहोत, शॉर्ट सेंटेन्सने हा जो अपील रायटिंग आहे तो या ठिकाणी आपण संपवणार आहोत. ठीक आहे, आणि बघा पिक्चर्स आपण सांगितलेले होते की ॲड पिक्चर्स आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मग आपण या ठिकाणी बघा अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो. आपण ड्रॉप्स या ठिकाणी ड्रॉ करू शकतो तुमच्याकडे वेळ असेल तर. आणि आता तुम्ही एक छोटासा पिक्चर या ठिकाणी ॲड करू शकता. आम्हाला ज्या पद्धतीने तुमचा वेळ आहे, ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पिक्चर्स ड्रॉ करायचे आहेत. जर तुमच्याकडे जास्त वेळ आहे तर तुम्ही 1-2 पिक्चर्स याच्यामध्ये अजून ॲड करू शकता, म्हणजे ते अजून चांगलं दिसेल. ठीक आहे, आणि तुम्हाला 4 out of 4 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहेत. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आणि समजला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.